आज दिनांक आहे 5 जुलै आणि कंटिन्यू पाणी आहे ना असं सोडावं लागतं जेणेकरून झरे मोकळे होतात आणि पाणी पण शुद्ध येतं। आजचा दुसरा दिवस आहे। माझे भाऊजी आलेले आहेत। तर माझे जे मोठे भाऊजी आहेत म्हणजे हे सर्वात मोठे भाऊजी आहेत, दुसरे एक मोठे भाऊजी आहेत, त्यांनी आम्ही चेक केलं होतं त्यावेळी आम्ही खाली रुमाल लावला नव्हता। तर असं तुम्ही रुमाल लावून ठेवा। भाऊजी त्यातलं पाणी काढून दाखवा। थोडंसं पाणी आलं आहे बघा। एक तुम्हाला सांगतोय मंडळी की तुमच्या बोरला पाणी कमी लागलं असेल आणि तुम्हाला मशीन लावायची की नाही लावायची, कारण की मशीनचा जो खर्च होतो टोटल, कारण की त्याच्यामध्ये ते रशी येते, पाईप येतो, त्याचबरोबर लाईटसाठी वायर येते। मशीनची किंमत सांगतरी म्हटलं तर 12,000च्या वरती आहे। तुम्ही घ्याल त्याच्यावर आहे। तर तुम्हाला तो खर्च करायचा आहे की नाही करायचा आहे तर ते तुम्हाला बघायचं असेल ना तर असं बारीक अशी रशी घ्या। अशी 300 फूट केलं असेल तर 300 फुटाची रशी घ्या। पण आम्ही जे घेतली आहे ना रशी ती 100 फुटाची आणली मामाकडून। मामाचं घर आहे ते, त्यांनी पण आता रिसेंटली मारली तर त्याच्याकडे गेलो तर रशी होती त्यांच्याकडे, ही घेऊन आलो आम्ही आणि एक्स्ट्रा आम्ही तयार केली अशी जोडून। पहिल्यांदा आम्ही चेक केलं ते आमचं ते फेल गेलं, काही कळलं नाही आम्हाला। 100 फुटाची पूर्ण टाकली, पण नंतर पुन्हा म्हणजे हे भाऊजी आले, त्यांना सांगितलं की खाली आपण कपडा लावूया। हा रुमाल लावला, हा पूर्ण ओला झालेला आहे। तर पाणी आता बऱ्यापैकी लागलेलं आहे। तरी साधारण तरी भाऊजी किती फूट असेल? 60-70 मध्ये जाईल। हां 60-70 मध्ये लागलंय पाणी, लागलं आहे ना, आलंय वर वरती आलेलं आहे। पण पुन्हा एकदा आपल्याला जे बोरवेलवाले आहेत ते येणार आहेत तर त्यांच्या पद्धतीनुसार आपण चेक करणार आहोत। पण एक तुम्हाला सांगतोय की तुम्हाला तुमचे पैसे वाचवायचे असेल तर अशी एक रशी आणा। 200, 400, 500 रुपये तुम्हाला 1000 रुपयापर्यंत येईल। पण तुमचा मोठा जो खर्च असेल, कारण की ना बरेच ठिकाणी आता हे जे कातकर भाऊ आहेत हे एकदम लॉयल पर्सन आहे आणि हेल्पफुल पर्सन आहे ते, पण काही ठिकाणी कसं होते लोकांची फसवणूक पण होते। त्यापासून तुम्हाला वाचायचं असेल तर असं तुम्ही जुगाड करा, चेक करा, बरोबर ना भाऊजी? हो। लावून गेल्यानंतर प्रॉब्लेम नाही आहे, पण पाणी तुम्हाला किती येते तेही चेक करणं गरजेचं आहे। अंदाज मिळतो आपल्याला चेक करायचं आहे। आता हे दोन्ही टाकी आपल्याला खाली करायचे आहेत आणि मशीन लावल्यानंतर पहिले हे चेक करणार पाणी किती फुटावर लागलेलं आहे ते, आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत किती टाकी भरते आहे, बघूया ते। पुन्हा आपण चेक करतो आहे, दगड बांधला आहे बाटलीच्या बाहेर, पाणी किती भरून येते ते बघतो आहे, कारण की 57 फुटापर्यंत गेलेलं आहे। आलं पाणी, आलं दाखव। गडोळ आहे अजून, होय पहिलं गडूळच येणार ते, होणार नाही पाणी, थोडा वेळ जाईल। आलं ना पप्पा? आणि याच्यावर काम केलेलं आहे ना थोडं, हे आता पूर्ण बाहेर काढणार त्याच्यानंतर येईल। आलं पाणी, 57 फुटावर पाणी भरलं आहे। बोरचं सर्व सामान आलेलं आहे, पाईप आलं आहे, मशीन आली आहे। हा एक काम करतो चांगला, तो एक काम करतो, फक्त एकच काम राहिलं आहे या रस्त्याचं, याला मस्त की पाणी मारायचं आहे। आता जे पाणी निघणार आहे ते पाणी आता इथेच आणतो खाली, बरोबर ना? बरोबर, हां इथेच आणतो पाणी आणि मारून टाकतो। सगळं आणलंय, पाईप वगैरे आणलंय, मशीन तिथे आहे ना, किर्लोस्करची मशीन आणली आपण। काय म्हणताय, बरं आहेत ना? किर्लोस्कर KP4 24 मंथ वॉरंटी, किर्लोस्कर ब्रदर्स। आणि इथे किलोवॅट HP 0.75 किलोवॅट HP1 आहे, स्टेज 16 फेज 1। तुमचे फेज 1चं कनेक्शन असेल त्याला चालून जाईल, सिंगल फेज आहे। त्याचबरोबर आता ही केबल आणली आहे, पाईप वगैरे येतील आता। हो गॅस वगैरे सगळे आणून ठेवलेले त्यांनी चहासाठी वगैरे। वेल्डिंगचं काम करणार वाटतं। पुढे ना पुढे ते थोडंसं आहे ना बॉईल करतात आणि नंतर पाईप वगैरे त्याच्यामध्ये टाकतात, गरम करावा लागतो त्यासाठी त्यांनी आणलेलं ते।
तसं बघायला गेलं आम्हाला पोल्ट्रीमध्ये पण असं लागतं हा. कारण की बॅक्टेरिया वगैरे जाळून घेण्यासाठी. बघा एवढा पाईप आलेला आहे. एवढा बरा झाला पाईप तो. काम चालू झालेलं आहे. आता हे बॉईल करून घेणार आणि मला वाटतं की ह्या पाईपामध्ये टाकणार ना आता मोटरमध्ये. आमच्या पोल्ट्रीमध्ये आहे ना हे पण लागतं. जसं हा बॉईल करतो तसं आम्हाला पूर्ण पोल्ट्री साफ करून घ्यावी लागते, म्हणजे बॅक्टेरिया वगैरे सगळं मरून जातं. एकचा पाईप आहे ना हा? हा एकचा. काढू काय क्लिप? क्लिप काढ. तुझं नाव कसं रे बाबा? तुझं सुशांत सुशांत पूर्ण नाव काय? हा हातनकर हातनकर. उन्हाळ्यावर राहतो घोटणे दोन्हीवड्यामध्ये. हे काय रे बाबा? ही मोटर आहे. ही मोटर आहे काय? आणि हे फिल्टर आहे काय? किर्लोस्करचा आहे. आणि हा जो दिसतो ना बॉक्स तो आतमध्ये लागणार. तरी अजून किती वेळ जाईल? 1-1.5 तास जाईल ना. पुन्हा आपल्याला पाणी चेक करायचं आहे की किती फुटावर आहे ते. वडिलांचं स्वप्न होतं की या जागेमध्ये पाणी लागलं पाहिजे होतं, पण लागलं. काय पप्पा खुश आहे ना? गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, जय श्रीराम. जय श्रीराम. नॉड जी बांधली आहे ना गाठ ती प्रॉपर असणं गरजेचं आहे. पाणी लागल्यानंतर वजन होतं ना खाली, हलकी हलकी येईल काय? पाण्यात गेली ना हम्म. ती हलकी. आता आपण एक लागलं ना पाणी, बघा आता लागलं पाणी लागलं ना. किती आहे? 190, 191, 204, बरोबर 55 फुटावर पाणी. 55 फुटावर पाणी आहे ना. मोजलं आम्ही 55 ते 57 फुटावर पाणी येते. आता हे आपल्याला चेक करावं लागेल की पूर्ण एम्प्टी करून किती दिवसात भरते ती, म्हणजे किती वेळात भरते. आमच्या टेम्पोला दिसतंय का बघा. चला फायनली लागली आहे. आता चेक करावी लागणार आहे, तरी काम अजून बाकी आहे. एक साल. लाईटचा प्रॉब्लेम असेल ना, कॅपॅसिटर गेला तर ते ओव्हरलोड दाखवेल. चालू करूया. गणपती बाप्पा मोरया. आतमध्ये लाईटी चालू आहेत ना, घाबरू नको, चालू आहेत त्या. ही वेगळी लाईन दिली का? डीपी आहे त्याच्यावर पण पंपाची. चालू. आता हे पण चालू राहणार ना. आता आपण इकडचं बघा, 1 मिनिट. इकडचं काम तुमचं पूर्ण झालं आहे. तिकडचं पाणी आपल्याला त्या टाकीमध्ये साठवायचं आहे, आतमध्ये घुसवायचं आहे का पाणी. किती पाणी
येतं इथे बघा यासाठी. ठीक आहे बघूया. थांबा, चालू करीत नाही 2 मिनिटं. मी काय म्हणतो भावा, आता हे कनेक्शन चालू आहे, हे पण चालू आहे, चालेल ना? चालेल चालेल. त्याच्यावरती दुसरा डिवाइड तुमचा पंप नाहीये. नाही ओके, आता हे चालू केलं चालेल का? चालेल. तर बघा, आता ही लाईट आपली चालू झाली आहे शेडची, आणि ही जी लाईट आहे पंपाची पंपाची आहे, आणि इथे पॅनल लावलेला आहे, ऑटोमॅटिकवाला पॅनल लावला आहे, की जेणेकरून पाणी जेव्हा पातळी कमी झाली तर ऑटोमॅटिक बंद होऊन जाणार ना. ऑटोमॅटिक बंद होईल. ओके, हे सिस्टम चांगली आहे, जेणेकरून कसं आहे की आपण मोटर चालू ठेवली तर ती मशीन खराब होऊ शकते, बरोबर ना? आता होणार आता नाही. होणार नाही, कारण याच्यामध्ये ऑटोमेशन म्हणजे पाणी संपलं, पाण्याची पातळी पंपाच्या खाली गेल्याच्या नंतर हे डायरन होईल. पंप म्हणजे काय, सप्लाय मध्ये प्रॉब्लेम असेल तर ओव्हरलोड होईल. ओके, हे असं म्हणजे आतला कंडिशन गेला ना, हा कॅपॅसिटर आहे. कॅपॅसिटर हा कंडिशन गेला तरी इथं तुम्हाला ओव्हरलोड किंवा डायरन दाखवेल. म्हणजे पंप सेफ्टी राहतो, काय झालं तर हा ऑटो आहे तो काम करतो. ओके, हा जो मेजर इश्यू आहे हा पावसात जास्त होतो ना. हा पावसामध्ये जास्त होतं, कारण कमी जास्त पॉवर होते ना, त्याच्यामुळे हा तो प्रॉब्लेम होतो, असा विषय. ओके, आता आपण पाणी येतंय की नाही चेक करणार आहोत. हे बंद केलं तरी चालेल. आता बाबा, माझा मीटरचं कॉस्टिंग कमी करायची आहे, तर हे बंद करा, याच्यामध्ये तर चालून जाईल. आता याच्यामध्ये पण ॲड होणारच आहे मीटरची कॉस्टिंग, पण अननेसेसरी का लाईट लावून ठेवायची. जाऊया. चालू. पाणी आलेलं आहे, आणि आता हे 2-3 दिवस पाणी उपसावं लागणार आहे. हे पाणी आपल्याला खाली सोडायचं आहे टोटली. पिऊ शकत नाही किंवा कोंबड्यांना पण देऊ शकत नाही. हा पूर्ण रस्ता आपल्याला भिजवायचा आहे. आपल्या हक्काचं पाणी भारी वाटतं आहे हे बघून, एक नंबर. मेहनतीचं फळ आहे, आणि वडिलांचे जे कर्म आहेत, चांगले कर्म, ते आज कामी आलेले आहेत, कारण की सगळ्यांच्या नशिबी असं पाणी मिळत नाही. 8:30ला चालू केलं आहे, किती वेळ राहतं आहे माहीत नाही आहे पाणी. हे पाणी आता पिऊ शकत नाही ना. एवढा रस्ता भिजवून झालेला आहे, आणि पाणी अजून येतं आहे, बारीक 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 येतं आहे पाणी, कारण की माती आहे ना एकदम लूज आहे, तर ती बसली पाहिजे. पण हे पाणी आता पिऊ शकत नाही, पण मी पियालो. गोड पाणी, एकदम गोड पाणी आहे. हो, हो, प्यायचं नाही, पण बघितलं हो. नाही, प्यायचं नसतं मान्य आहे, पण बघितलं हो. चालेल चालेल. हा भिजवलाय ना, असा भिजव म्हटलं, असा भिजलाय. असं बोट नाही, खाली तिथपर्यंत जात नव्हतं, असं बोट आहे. तसंच भिजवलं ते. तर मंडळी, आज दिनांक आहे 5 जुलै, आणि कंटिन्यू पाणी आहे ना असं सोडावं लागतं, जेणेकरून झरे मोकळे होतात आणि पाणी पण शुद्ध येतं. हे जे बोरचं पाणी आहे ना, ते वाटत पण नाही की बोरचं पाणी आहे, कारण की काही ठिकाणी जड पाणी असतं. तर आपल्याला असं दिवसा अर्धा 1 तास, संध्याकाळी अर्धा 1 तास असं सोडावं लागतं. आणि ते भाजी वगैरे टाकलेली आहे, जेणेकरून कोंबड्यांना ना धुण्यासाठी एकदम चांगलं होऊन जातं. धुवून टाकलेली आहे. तर कुक्कुटपालन करायचं असेल ना, तर तुम्हाला असं पाण्याचं नियोजन असणं गरजेचं आहे, कारण की भांडी वगैरे सगळं धुवायला लागतात, आणि एक्स्ट्रा आपल्याला असे डबे वगैरे असतात ना, पिटली वगैरे, तर भरून ठेवावं लागतं, जेणेकरून लाईट गेली तर मग असं पाणी भरून ठेवावं लागतं. पण भारी वाटतं आहे की आपल्या हक्काचं पाणी जे आपल्याला मिळालं आहे एकदम क्लीन आहे. तर पहिलं बघितलं ना, माती येत होती, एकदम गढूळ येत होतं, आता पाणी एकदम चांगलं क्लीन येतं आहे. असं सोडून द्यावं लागतं, जेणेकरून झरे मोकळे झाले ना तर पाणी वाढतं. आणि मोस्टली जी बोर मारायची असेल ना, तर एप्रिल महिन्यानंतर मारायची, म्हणजे मार्च एंडिंगपासून सुरू करू शकतो तुम्ही. आणि एप्रिल मेला जे पाणी मिळतं, तर ते पाणी शेवटपर्यंत आपल्याला मिळतं. म्हणजे अर्धा तास मिळत असेल तर मे महिन्यामध्ये लई तुटवडा होतो, म्हणजे एप्रिलपासून चालू होतो पाणी कमी यायला. तर आपल्याला हे असं चालूच ठेवावं लागतं, कारण की पाऊस पडतो आहे ना, झरे जेवढे मोकळे होणार तेवढं चांगलं आहे.
पाण्याचा फोर्स पण चांगला आहे बघा. बरेच मंडळी म्हणतील की पाणी काय वेस्ट करतोय, पण पाणी हे वेस्ट होत नाही आहे, हे शेतालाच जात आहे. कारण की आता शेती चालू झालेली आहे ना, तर बघू शकता तिथे कालच लावणी झालेली आहे. आणि आज 5 जुलै तारीख आहे 2025. पहिले 2-3 महिने तुम्हाला त्रास होईल असं चालू ठेवायला. थोडंफार बिल येऊ शकतं, 200-400 रुपयाचा फरक पडू शकतो सुरुवातीला, मग नंतर काय प्रॉब्लेम नाही. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल ना तर कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. आपलं हे कुक्कुटपालन आहे, असं बांधलं आहे बसण्यासाठी, त्याचबरोबर भांडी वगैरे आहे ना ठेवण्यासाठी, आणि पाणी आलं आहे ती वडिलांची कृपा, त्यामुळे शक्य झालं आहे. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.